DNA न्यूज नाशिक, शोध सत्याचा। वाढीव घरपट्टी व पाणीपट्टीला शिवसेनेचा कडाकडी विरोध, मुख्याधिकाऱ्यांना निवेदन। नगरसेवक जनतेच्या पाठीशी, वाढीव कर प्रणाली विरोधात शिवसेना आक्रमक। जोपर्यंत सोयी सुविधा नाहीत तोपर्यंत दरवाढ नको, शिवसेनेचा थेट मुख्यमंत्र्यांकडे पाठपुराव्याचा इशारा। वाढीव घरपट्टी व पाणीपट्टी विरोधात चांदवडचे नवनिर्वाचित शिवसेना नगरसेवक आक्रमक, मुख्याधिकाऱ्यांना दिलं निवेदन। चांदवड प्रशासकीय राजवटीत चांदवड नगर परिषदेने घेतलेल्या वाढीव घरपट्टी आणि पाणीपट्टीच्या निर्णयाविरोधात आता जनक्षोभ उसळू लागलाय। या जाचक निर्णयाला स्थगिती मिळावी या मागणीसाठी आज चांदवड नगर परिषदेच्या नवनिर्वाचित शिवसेना नगरसेवकांनी मुख्याधिकारी दिनेश सिनारे यांची भेट घेऊन त्यांना लेखी निवेदन सादर केलं। शिवसेना गटनेते श्री संदीप तात्या उगले यांच्या मार्गदर्शनाखाली हे निवेदन देण्यात आलं। निवेदनात प्रामुख्याने नमूद करण्यात आलंय की जोपर्यंत शहरातील नागरिकांना मूलभूत सुखसुविधा पूर्णपणे उपलब्ध करून दिल्या जात नाहीत तोपर्यंत कोणतीही करवाढ लागू करण्यात येऊ नये। तसेच नवीन कर प्रणाली लागू करण्यापूर्वी नवनिर्वाचित नगरसेवक, नगराध्यक्ष आणि स्थानिक नागरिकांना विश्वासात घेणं अत्यंत आवश्यक आहे, असंही यावेळी स्पष्ट करण्यात आलं। या प्रश्नाचं गांभीर्य लक्षात घेता या संदर्भात लवकरच महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री माननीय श्री एकनाथ शिंदे साहेब यांच्याकडेही पाठपुरावा करण्यात येईल, असा निर्धार शिवसेना गटनेते संदीप तात्या उगले यांनी व्यक्त केला। या प्रसंगी नगरसेवक श्री सुधीर कवाडे, श्री प्रमोद बनकर, श्री राजू बागवान, सौ पल्लवी मोरे यांच्यासह शिवसेना तालुका प्रमुख श्री निलेश ढगे, शहर प्रमुख श्री दीपक शिरसाट, शहर संघटक श्री निखिल राऊत, रिजवान बागवान, श्री सुनील मोरे आदी पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते। चांदवड नगरपालिकेने प्रशासक काळामध्ये घरपट्टी पाणीपट्टीमध्ये जी भरमसाठ वाढ केलेली आहे त्याविरुद्ध शिवसेना नगरसेवक यांनी काल मुख्याधिकारी यांना निवेदन दिले असून त्या वाढीला आमचा विरोध आहे असं त्यांना सूचित केलेलं आहे। आणि या संदर्भात आम्ही लवकरच माननीय महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री माननीय एकनाथ शिंदे साहेब यांच्याकडे जाऊन दाद मागणार असून त्यांनी आम्हाला चांदवड शहराला न्याय द्यावा ही त्यांना विनंती करणार आहोत। आनंद बडुदे, DNA न्यूज, चांदवड।